नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। हा व्लॉग 2 दिवसांआधी शूट केला होता, पण आज पोस्ट करते कारण की 2 दिवसाआधी माझ्या शेजारणीचा म्हणजे माझ्या फ्रेंड परम सखी म्हणजे सोनियाचा बर्थडे। त्याआधी थोडंसं काम होतं, तर आम्ही अपर्णाच्या सलॉनला गेलो, त्यानंतर आलो इकडे शॉपिंगसाठी। आता शॉपिंग कोणासाठी असणार ती म्हणजे सोनियासाठी। मॅडमची चॉईस जरा थोडीशी हाय, त्यामुळे आम्हाला काही कलर कळत नव्हते की कुठले घ्यायचे, पण हा जो दिसतोय साडीचा कलर हा व्हिडिओमध्ये व्हाईट आलाय, पण तो ॲक्च्युअलमध्ये थोडा क्रीमिश कलर होता आणि तिला असे कलर खूप आवडतात, तर मग आम्ही ती साडी चूज केली आणि तिला ते गिफ्ट घेतलं। सी यू। तर सोनिया आंटीच्या बर्थडेची खुशी सीयूला जास्त आहे, कारण की बघा तिच्या बर्थडेच्या खुशीमध्ये ढोल वाजवते। भरपूर वेळ झाला होता, सकाळपासून बाहेरच होतो, खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या। आपल्या अशा गोष्टींमध्ये लहान मुलं तर परेशानही होतात आणि बोरही होतात। तर बर्थडेची काही खरेदी आम्ही दुपारी केली आणि काही संध्याकाळी पण गेलो होतो, पण संध्याकाळचं मी काही शूट नाही केलं कारण खूप वेळ झाला होता, टाइम झाला होता। सगळ्या गोष्टी घेऊन आलो, सोनियाच्याच घरी आलो। बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, सोनियाच्याच घरी करायचा आहे। टेप चांगले कडे त्याचं स्पेसिफिक कारण आहे म्हणजे तिचे मिस्टर राम हे फक्त बर्थडेसाठी स्पेशली आले होते 5-6 दिवसांची सुट्टी काढून। बाकी डेकोरेशन जरी आम्ही करणार असतो तरी केक वगैरे ह्या गोष्टी त्यांनी आणलेल्या होत्या, तर म्हटलं चला मग दोघां मिळून आपला बर्थडे करायचा आहे तिचा। आता आम्ही तिच्या मैत्रिणी आणि ती त्यांची वाईफ, आणि आमची सोनिया काही आता लहान नाही राहिली सरप्राईज देण्यासाठी, म्हणून म्हटलं चला तुझ्याकडेच करूयात बर्थडे। तर मी, अपर्णा, अलिशा, आर्यन, रिया, सिया सर्वांच्या कष्टाने असं मस्त असं डेकोरेशन क्यूट आणि छोटंसं झालेलं। आता सिया डिस्टर्ब करत होती की काम करू लागत होती, मला तुम्हीच सांगा। आता व्हिडिओमध्ये सोनिया दिसत नाही, आता सोनिया कुठे गेली आहे, तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला की सोनिया काय करते। तर फास्टमध्ये आवरायचं होतं, रात्री मॅडम पार्टी देणार होत्या, तर डिनरसाठी जायचं होतं, तर बघितलं आता काय खरं। बर्थडे गर्ल मी हे पण घेणार। तर ही आम्ही म्हणजे डेकोरेशनला लागायच्या आधीपासून जे का रूम मध्ये जाऊन बसली, आम्हाला माहितीच नाही काय करते, म्हणजे एकंदरीत हे तिला सरप्राईजच झालं, कारण की तिला माहितीच नाही पुढे काय चाललंय यांचं। फक्त फाउंडेशन लावलंय, लिपस्टिक फाउंडेशन झाला तिथे विषय संपला, पण सोनियापेक्षा आपण दोघी छान दिसते वरती। एवढे स्ट्रेटनिंग करून आले, मग दिसणारच ना। मी काही नाही केलंय। सोनिया करीना कपूर मीच झाली आहे सोनिया, आम्ही पण छान दिसू। ऑब्वियसली आपल्या दुकानाचं चॉकलेटच असेल, आपल्या चॉकलेट आवडतं आणि स्ट्रॉबेरी पण। मित्रांनो, ह्या माझ्या परम सखी आणि माझ्या शेजारणी बघा माझ्यासाठी सर का ग बाजूला दाखवू द्या तुम्ही काय केले माझ्यासाठी, एवढी सरप्राईज केलंय। बाजूला आम्ही जाऊ का मग? परम सखी आहे ना। तर खरंच खूप सुंदर रेडी झाली होती सोनिया, खूप गोड दिसत होती, म्हणजे एकदम संतूर ममा। पागल
ब्रो इसकी शादी क्यों की? Birthday to you. Happy birthday. हो मग. तसं तर आम्हाला माहिती होतं की साडी तिला खूप आवडणार आहे, कारण की तिची चॉईस पण अशी ग्रीन वगैरे हे तिला काही एवढं जास्त आवडत नाही. पण तरी पण वाटलं कुठेतरी की थोडीशी व्हाईट शेड मध्ये तर आवडते की नाही, पण मॅडमला एवढी आवडली साडी, म्हटलं ठीक आहे चलो. इथे चांगले लाईट्स लावले ना सगळे. शिवाय घालायचं नाही तर सोन्या काय घेऊन आला. आता व्हिडिओमध्ये ना एवढं कळत नाहीये, पण तो व्हाईट कलर नसून क्रीमिश कलर आहे आणि त्याला स्टोन आहे, पूर्ण स्टोन वर्क आहे पूर्ण बॉर्डरला. इथे जोडून गड्याचं घेऊन जायची साडी. नाही ग खूपच हो का? चल ये पटकन. काय ग जीवन नावच नाही दिसत आहे. मम्मी नव्हती येणार ना. बर्थडे गर्ल वेटिंग आहे मध्ये. घरी घेऊन जायचे बनवून आणलंय ना तिच्यासाठी. आर्यन दादा जेवण केलं का व्यवस्थित? जसं की मी म्हटलं की डिनर बाहेर करणार होतो, पार्टी देणार होती ती, तर तिचे मम्मी नाही पप्पा बहीण वगैरे सगळे तिकडे आलेले. लगेच फोन दे माझा पण गाडा. आणि डिरेक्टली हॉटेलला सेलिब्रेशन केलं. काही दूर नाही हॉटेल, 4 व्हीलरमध्ये काय 15 मिनिटं लागली असतील आम्हाला. आता त्यामध्ये आम्ही दोघंही नॉनव्हेज खाणार आहे आणि ते सगळे फॅमिली त्यांची पूर्ण व्हेज. तर मग गेलो प्युअर व्हेज रेस्टॉरंटला. पण त्या हॉटेलची टेस्ट एवढी छान होती ना, स्टार्टर वगैरे हे ते, तर अजिबातच वाटलं नाही की नॉनव्हेज खात नाही, व्हेज डिश खातोय म्हणून. बर्थडे गर्लची स्माईल बघा, सकाळपासून जे का स्माईल करत होती. पण असंच पाहिजे, म्हणजे किती एज वाढलं तरी ठीक आहे, एक लहान मुलासारखाच बर्थडे आपला झाला पाहिजे. ते आपण 40चं हो, 50चं हो की 20चं हो. खरं तर एवढी काही प्लॅनिंग केली नव्हती मी आणि अपर्णानी, जस्ट बर्थडे करायचा होता. पण सगळ्या गोष्टी एवढ्या परफेक्ट झाल्या ना, त्यानंतर आम्ही दोघी तर फार खुश होतो. म्हणजे एवढा विचार नाही केलेला आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या, तर मग शेवटी खुशी तर होणार. आणि मेन म्हणजे की ज्याचा बर्थडे ते खुश झालं पाहिजे. तर आमची सोन्या तर बघू शकता किती खुश दिसते. आता म्हणायला जर गेलं ना, आम्ही सगळं डाएट करतोय. ह्या दोघींनी जिम लावली आहे, मी घरी कधीतरी करत असते, कारण की माझ्या मागे असते सिया. तरी त्या ब्राउनीवर एवढं तुटून पडलो होतो आम्ही. म्हणजे ऑर्डर ही लहान मुलांसाठी केली होती बरं, रियासाठी वगैरे सगळ्यांसाठी.
त्यांनी काही एवढी खाल्ली नाही आणि 11:30 वाजले रात्रीचे. सगळे हॉटेलच्या बाहेर निघाले आणि आम्ही तिथे बसूनही नाही उभं राहून ती ब्राउनी खात होतो. आता आम्हाला हॉटेललाच जायला 9:30 का वाजले असतील आता हे या व्हिडिओवरून तुम्हाला कळालंच असेल. पण ठीक आहे, रोज एवढं कामामध्ये बिझी असतो, काही एवढं भेटणंही होत नाही. पण असंच ओकेजनली कुणाचा बर्थडे असेल, काही असेल, सेलिब्रेशन केलं की तरच भेटतो. आणि वरनं एवढी रेडी झालेलो असेल आणि मग फोटोज आणि रील आणि व्हिडिओज नाही काढले असं तर होऊ शकत नाही. तर असा होता आमचा आजचा छोटासा बर्थडेचा व्लॉग. तर आशा करते तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल हा आजचा व्लॉग. तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनल अजून केलेलं नसेल. तर भेटू लवकरच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.